पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पालघर पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। पालघरमधील सागरी सीमेवर पालघर पोलिसांची करडी नजर आहे। पालघरच्या समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तर पालघर पोलीस तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोन मार्फत पाहणी केली जाते। समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यास मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीने जे ड्रोन उडवले जात आहेत त्या ड्रोनचा फीड हा आमच्याकडे घेण्यात आलेला आहे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल असेल तर 12 नॉटिकल माईलपर्यंत सहजपणे फ्लाय करू शकेल अशा स्वरूपाचे ड्रोन या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोणतेही सस्पेक्ट त्या बोट जर आढळली तर तात्काळ इंटरसेप्ट केली जाते। आमच्याकडे जी स्पीड बोट आहे त्याच्या माध्यमातून, कोस्ट गार्डची बोट आहे त्याच्या माध्यमातून, फिशरीज डिपार्टमेंटची संयुक्त गस्तीसाठी बोट उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे। आणि पहलगामच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जो रेड अलर्ट आहे या पार्श्वभूमीवर कोस्टल सिक्युरिटी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहे।